अशोक यादव हा दादांचा खूप जुना समर्थक आहे आणि आता या शिवसेनेमध्ये तो उपविभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतोय. अशोक यादवची ओळख काय सांगायला नको का काजूपाड्याचा मालकच आहे असं म्हटलं तर काय कमी होणार नाही. पण एवढं सर्व असताना पण अशोक यादवची राहणीमान एकदम साधं आहे आणि सर्वांना मिळून मिसळून त्याच्यात बरोबर तो राहतो. म्हणजे आपलं मोठेपण तो दाखवायला कधी जात नाही. एकदम सरळ आणि साधं राहणी असा आमचा अशोक यादव. आज त्याचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठीच सगळेजण आता इथे जमलेले आहेत आणि दादा नाहीत पण दादांचे छोटे बंधू नंदकुमार सुर्वे हे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आजच्या दिवशी इथे आले. उपविभाग प्रमुख अशोकजी यादव यांचा वाढदिवस आहे. खरं तर या सगळ्यांचं प्रेम आहे. तुम्ही बघत असाल सगळे पदाधिकारी त्यांच्या वाढदिवसाला आलेले आहेत. तर खरंच ते असे सगळ्यांबरोबर मस्त मिक्स होऊन आणि सगळ्यांना घेऊन चालतात. तर आमच्याकडून माझ्या सगळ्या महिला वर्गाकडून सगळ्यांकडून त्यांना अशोकदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि असंच त्यांचं समाजकार्य चालू असते. हार्दिक शुभेच्छा. अशोक यादव हा पहिल्यापासून लहानपणापासून म्हणजे मित्र आहे दादांचा. आताचा नाही आहे, लहानपणापासून. म्हणजे काजूपाड्यामध्ये अशोक यादव नाव कुठे पण विचारा, कोणी सांगेल असं आहे अशोक यादवची सगळी. आज त्यांचा वाढदिवसामध्ये हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जय महाराष्ट्र. आमचे सर्वांचे लाडके इथले स्थानिक आमदार प्रकाशदादा सुर्वे आज काही कारणास्तव ते उपस्थित नाही राहू शकलेले आहेत, पण त्यांचे जुने सहकारी आमचे विभाग प्रमुख मनोहर देसाई साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे खरंच म्हणजे यांचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे ना. एवढे काजूपाड्याचे जवळजवळ 50% तर ओनर आहेत, लँड ओनर, पण त्यांना कसलीच म्हणजे घमेंड नाही आहे. आणि आमचे उपविभाग प्रमुख असून मी त्यांच्या हाताखाली शाखा प्रमुख म्हणून काम करतो आणि सर्वांना घेऊन पुढे जाण्याचं काम करत आहे. प्रत्येक वेळेला कुठलंही काम असू द्या, कधी नाही असं बोलतच नाही. अहोरात्री बॅनर लावण्यापासून मला सांगायला कमीपणा नाही वाटत इथपर्यंत. म्हणजे कधी काही कुठलीही वेळ असेल ना, कधीही बोलवलं तरी ते हजर असतात. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उपविभाग प्रमुख अशोक. हमारे विधायक प्रकाश दादा सुर्वे के बहुत ही नज़दीकी, जैसे कि मनु भाई ने कहा कि कई सालों से समर्थक है. हम सभी जानते हैं कि कांग्रेस पार्टी में से उन्होंने शिवसेना में प्रवेश किया, लेकिन जिस तरह से शिवसेना में दादा के नेतृत्व में उन्होंने सभी के दिल जीते, वो एक बहुत ही बड़ी बात है. काफ़ी लोगों ने कहा कि बिल्कुल ज़मीन से जुड़े हुए हैं और बड़ी सादगी के साथ पेश आते हैं सभी लोगों के साथ, और यही उनका बड़प्पन है. सभी का दिल जीत लिया और उपविभाग प्रमुख के नाते वार्ड क्रमांक 5-11 में तो काम कर ही रहे, लेकिन पूरे मागाठाणे में भी सभी वरिष्ठ पदाधिकारियों के साथ मिलजुल के दादा की ताकत बढ़ाने में लगे हुए. तो आज के इस शुभ अवसर पर कार्यक्रम की उत्सव मूर्ति हमारे उपविभाग प्रमुख अशोक यादव जी को जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं, और इसी तरह से हम मिलकर मागाठाणे में एक बड़ी ताकत खड़ी करेंगे दादा के नेतृत्व. भाऊ यादव यांना वाढदिवसा पहिला प्रथम शुभेच्छा देतो. दादांचे अत्यंत विश्वासू असे अशोकजी आहेत. त्यांचं बालपण इथं काजूपाड्यात झालं. त्यांचे वडील मेघई सेठ पहिल्यांदा इथे आले. त्याच्यानंतर अशोक यादवजी, त्यांचे 3-4 बंधू, अतिशय प्रेमळ स्वभाव, सगळ्यांशी मिळून मिसळून असे वागणारे अशोक भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अशोक यादव यांचं वाढदिवसाचं हार्दिक स्वागत करतो. अशोक यादव म्हणजे मी त्यांच्या आजोबापासून तर वडिलांपर्यंत, त्यांचे वडील म्हणजे मी त्यांना देवच मानत होतो. त्यांची ही मुलं आहेत, 4-5 भावंड आहेत. पण अशोक यादवांचा स्वभाव हा वेगळाच आहे. कारण अशोक यादव कधीच कुठल्या गोष्टीचा आमच्या जगरदेव कंपाऊंडमध्ये सर्व नागरिकांना आणि भाडुत्री आहेत त्यांना सांभाळून घेणारा एकमेव माणूस म्हणजे आमचे अशोक यादव. आणि त्याचाच फायदा स्वभाव चांगल्या प्रकारे सर्वांना सांभाळून घेणारा हे आमच्या गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादांनी हेरलं की हा माणूस खरोखरच आमच्या संघटनेसाठी उपयोगी आहे. आणि म्हणूनच त्यांनी आमच्या अशोक यादवला उपविभाग प्रमुख हे त्यांना पदवी दिली. त्यांना जबाबदारी दिली संघटनेची, विभागाची, आणि ती जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळणारे असे खंदे समर्थक आमचे अशोक यादव आहेत. म्हणूनच मी आज शिवसेना शाखा क्रमांक
आणि संपूर्ण मागाठाणे विधानसभा याच्यातर्फे मी त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. अरे 500 पैसे का नोट